टुडेज लाईफ इज सो फास्ट पेस्ड, सगळं पटापट पाहिजे. चल आज एक चॅप्टर शिकवलाय, उद्या टेस्ट आहे, परवा एक्झाम आहे आणि मार्क्स बाहेर आले. स्कूल मध्ये कुठलं टाकायचं ह्याचं डिस्कशन मूल व्हायच्या आधी चालू येस, skills more important and adaptability. आय थिंक वी वॉन्ट टू डेव्हलप अ जनरेशन फॉर द कंट्री जी नुसतं एआयचे टूल्स नाही वापरणार आहे, ती एआय टूल्स बनवू शकेल आणि त्याच्यासाठी डोकं लागणार आहे. How can we also put up a different course or something of ethical use of AI? What are your thoughts on that? दे आर नॉट फोकस तुला कळालंय का Yeah. ऍप्लिकेशन किती आहे त्याचं किंवा तुझ्यामध्ये व्हॅल्यू एडिशन आहे का हो, स्कूलला हो. सो तो कॉन्सेप्टच नाही. इट्स द रूट कॉज इज वेन यू टेल देम दॅट मार्क्स एवढे मिळाले नाही तर तू पास होणार नाही, तर यू ओनली रन बिहाइंड दॅट. Do you think that teacher training and creating that learning foreground for them is equally important? आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत चेंजिंग एज्युकेशन लँडस्केपबद्दल. ए आय आणि टेक्नॉलॉजीमुळे सगळं खूप फास्ट पेसनी बदलत असताना शाळेमध्ये बाहेर पडणारी आजची पिढी खरंच किती तयार आहे? एकीकडे ए आयमुळे कॉम्प्लेक्स टास्क सोपे होत आहे, पण दुसरीकडे मुलांच्या बेसिक फाउंडेशनल स्किल्स आणि लाईफ स्किल्समध्ये कमतरता दिसते. या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपण एक पॅनल कॉन्व्हर्सेशन करत आहोत. अनफिल्टर्ड मराठीवर मायलिन हॅज बीन अ पार्टनर सिन्स सो लॉंग, आणि आम्ही दोघांनी मिळून द वे वी अचीव सो मेनी थिंग्स टुगेदर, ज्या ज्या गोष्टी आम्हाला लहान मुलांबद्दल कळल्यात किंवा ए आय आणि एज्युकेशनचा संबंध किती जवळचा आहे आणि आजच्या ह्या पिढीने पुढे कसं गेलं पाहिजे, ह्या गोष्टींचे प्रश्न मला नेहाला बरेच दिवसांपासून येत होते. आणि आम्ही जेव्हा चर्चाही करत होतो तेव्हा असं वाटलं की पुढची जनरेशन किंवा आपण जेव्हा बोलतो की पुढचा वर्कफोर्स इंडियाचा जर बनायचा असेल तर इट हॅज टू बी मोर अडॅप्टेबल, इट हॅज टू हॅव सो मेनी लाईफ स्किल्स. त्याच्यामुळे असं म्हटलं की चला आपण एक पॅनल करूया ज्याच्यामध्ये विल गेट इन द एक्सपर्ट्स. मी माझ्या प्रिव्हियस तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की नेहा आणि ऐश्वर्या मला जॉईन करतायत आणि दे हॅव बीन द एक्सपर्ट्स इन दिस फील्ड. त्यांचा स्वतःच्या जर्नीज एवढ्या इन्क्रेडिबल आहेत. द वे दे हॅव एस्टॅब्लिश देमसेल्व्स इन द फील्ड ऑफ एज्युकेशन अँड करियर अँड एम्प्लॉयबिलिटी इज इन्क्रेडिबल. सो आजचा पॅनल इज ऑल अबाउट अंडरस्टँडिंग की आपला देश जर पुढे जायचा असेल तर त्यामागे जी आपली यंग जनरेशन आहे त्यांनी कुठल्या वाटचाली केल्या पाहिजेत. सो ह्याबद्दल आपण आजचा पॉडकास्ट करणार आहे. सो आय लव्ह टू वेलकम नेहा अँड ऐश्वर्या ऑन दिस पॉडकास्ट. आणि इट्स बीन इनक्रेडिबल. खूप महिन्यापासून आपण प्लॅन करतो आणि फायनली दिस इज हॅपनिंग and I'm really excited. So any first thoughts of both of you? I think it's a topic that is of utmost importance in today's time, and the more we speak about it, the more teachers, parents, children, because social media is accessible to everybody, will reflect on what is currently happening and what is required in the future. So I think even if we feel ki how many people will see this podcast or kiti farak padel, but nahi haru the more people start speaking because of us or because of seeing this, it will create a bigger impact for sure. 100%. Neha? True. I think having worked in the education sector for a couple of years now and in different countries, I see that also with AI coming in into picture now, there are going to be a lot of changes in the job market, and actually it's going to affect each and every one of our lives. Correct. स्पेशली ह्या जनरेशनचं बोलायचं गेलं तर शिक्षणाची जी पद्धत आहे, एज्युकेशन सिस्टम ही आपल्याला जर इफ आय बिकम अ टीचर टुडे, मला जसं शिकवलं होतं त्याच पद्धतीने मी शिकवणार अशीच चालू राहत आली आहे. अँड आय थिंक देअर नीड्स टू बी अ लिटल बिट ऑफ चेंज देअर. तर इट इज नाईस की आज आपण ह्याच्यावरती बोलतोय आणि भरपूर काय काय चर्चा करू. माझा पहिला प्रश्न असा असेल, लाईक खूप दिवसांपासून ॲक्च्युली मी स्वतःही हा विचार करत होते बिफोर इवन वी डिस्कस्ड अबाउट इट, की दरवर्षी आपल्या कॉलेजेसमधून युनिव्हर्सिटीजमधून लाखो स्टुडंट्स ग्रॅज्युएट होतात. ठीक आहे, त्याचा रेशिओ तर आपण बघितला की त्या टन्स ऑफ पीपल गेटिंग एज्युकेटेड, ग्रॅज्युएटेड इन वॉट एव्हर कोर्सेस दे वॉन्ट टू. पण तो रेशो आणि अनएम्प्लॉयबिलिटीचा रेशो पण हायच आहे. म्हणजे दोन्ही रेशिओज आर एक्स्ट्रीमली हाय. अनएम्प्लॉयबल यूथ इज ऑल्सो एक्स्ट्रीमली हाय ॲट द मोमेंट इन इंडिया. ह्याचा नक्की प्रॉब्लेम कुठून इमर्ज होतोय? ऐश्वर्या, इफ यू कुड आन्सर दॅट. So
I feel basic problem is in we're more focused on what CGPA you're going to get, what marks you're going to get, what placement the company Yes. is offering. कुठल्या कॉलेजमध्ये कुठला प्लेसमेंट कुठली कंपनी प्लेसमेंटला येते त्या अकॉर्डिंग आपण कॉलेज चूज करतो. करेक्ट. More than seeing what skills I can develop, Yeah. what value I can add in my life. If there is a specific subject or a topic that interests me, how can I take it forward? आणि हे I think intensive thinking and thought process Correct. behind an education system of why take up a subject or a course is gone. And why take it up because this certain company comes to place over there, or this certain segment is there where I will probably मला एवढं कळतं चांगलं आणि मी त्याच्यात इनपुट देऊ शकते. So I think if we are very much talent focused, Correct. and we're not focusing on hard work right now, we're not seeing if there's a workforce that can really work hard and develop their skills and get a good job, which is the true scenario in the market. If Correct. you have talent and if you have hard work, so there are two things. Talent without hard work, you cannot achieve anything. But if you're ready to work hard and you don't have the right talent for the job, but you're like, no, I will still do it. I have the skills. I'm ready to learn. Then you still will get a job. You still can earn a good Correct. livelihood Yeah, for yourself. And that is what employers are asking from us as a placement firm. They're telling us that you just give us sincere people. And we will train them. We will give them whatever job according to their relevant skills. As simple as at Upstart, we do not even charge people any recruitment fee. You just go and interview. It's full free, of Correct. course. There are no fees attached to the people who interview. त्याला पण लोक जात नाही. So if I think from the generation we come, if we were given free interview opportunities, we would have just rushed and been like, फक्त देऊन तरी येऊ, just for the sake of failure. But देऊन तरी येऊ. But I think that is missing somewhere today. Is it rooted in any deeper cause? Jay, what do you think? आय थिंक आन्सरिंग युअर क्वेश्चन की मला असं वाटतं आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आणि इंडस्ट्री रिक्वायरमेंटमध्ये खूप मोठी गॅप आहे. इंडस्ट्री जशी झपाट्याने वेगाने धावती आहे, ग्लोबल वर्ल्ड टुडे. तर AI आल्यावर तर बोलायलाच नको. पण ही गॅप खूप मोठी होत चालली आहे आणि इट्स हाय टाइम की आपण वेगवेगळ्या पोटेन्शियल इंडस्ट्रीजकडे किंवा अपकमिंग स्किल सेटकडे बघायची खूप गरज आहे. आपण किती वर्षांपासून तेच धडे आणि तेच सिलेबस शिकून मोठं होतोय. सगळ्यांना इंजिनियर डॉक्टर बनायचं होतं, तो काळ पाहिलाय आणि आता I think hair and makeup artists are equally earning well. Yes. त्यामुळे आता आय थिंक ती जी गॅप आहे इंडस्ट्री रिक्वायरमेंट आणि एज्युकेशन मधली ती ब्रिज करणं गरजेचं आहे. आणि आय थिंक द फोकस शुड बी ऑन दॅट नाव. ऐश्वर्या आता पॉइंट तिने टाकला की पीपल लुक ॲट की ह्या कॉलेजमधून मला हा प्लेसमेंट मिळेल वगैरे वगैरे आणि मला हे पर्टिक्युलर स्ट्रक्चर्ड स्किल पाहिजे किंवा डिग्री पाहिजे. सो माझा प्रश्न असा येतो मग की इन इंडिया आपण डिग्रीज प्रोड्यूस करतोय जास्ती का एम्प्लॉयबिलिटी? इथे प्रश्न येतो. कारण तुम्ही नुसतं बघताय की मला ह्या कंपनीमध्ये जायला भेटेल किंवा काय. आर्ट वी लुकिंग ॲट द कोर स्किल्स दॅट वी नीड टू डेव्हलप? व्हॉट आर युअर थॉट्स ऑन दॅट? आय थिंक ॲब्सोल्युटली ट्रू. वी हॅव बीन फोकसिंग एक्सटेन्सिव्हली ऑन मार्क्स. मुलांना बोर्डात इतके टक्के पडले पाहिजे, 12वीत इतके टक्के पडले पाहिजे. 10वी 12वी मध्ये मुलांचं एक्स्ट्रा करिक्युलर सगळं बंद होतं. बिचारा ते नुसतं टीव्हीचे केबल आम्ही सॅक्रिफाईस करू पण केबल बंद करून आता आपण 1 वर्ष काढायचंय. तर मार्कांवरती इतका फोकस आणि ते म्हणलं तर चुकीचं नाहीये, बट आय थिंक इट्स गेटिंग इरेलिव्हंट इन टुडेज टाइम्स. कारण की मार्क्स मिळवत आहेत मुलं, मार्कांच्या मागे पळाल्यामुळे फोकस हॅज बीन ऑन रोट लर्निंग. म्हणजे पाठांतरावरती खूप फोकस झाला आपला न कळत. आणि आता अख्खी पिढी अशी बाहेर पडते जिथे पाठांतराने एखादं कवितेचा अर्थ एक्सप्लेन करून सांग म्हणलं तर ते मूल असं उभं राहून पाठांतर केलेलं मिनिंग प्रत्येक मूल वर्गातलं तेच मिनिंग सांगतं. पण खरं तर कविता poetry is something that has to come from within. I could have a different meaning of a poetry and you could have a different meaning coming out of a poetry. तर we have somewhere lost that. आणि गरज आहे की आपल्याला मुलांना खरंच कळतंय का काय शिकवलंय आणि ते कळालेलं ते व्यक्त होऊ शकतात का, बोलू शकतात का, ह्याच्यावरती खूप महत्त्वाची गरज आहे. I think adding on to her answer, I feel it just makes me think of that movie 3 Idiots, ज्याच्यात आमिर खानला त्याचे टीचर प्रश्न विचारतात अँड बिकॉज ही डज नॉट आन्सर लाईक अ टेक्स्टबुक चा आन्सर देत नाही, जसा टेक्स्टबुक मध्ये आहे तसा आन्सर तो देत नाही, म्हणून तो म्हणतो नाही तुला माहित नाही. बट समवन एल्स हू गिव्स अ टेक्स्टबुक आन्सर ही इज करेक्ट.
Correct. But then this person who does not know exactly and he knows more application, he comes first Yeah. in college. So I think there is a reason why application is important more than rote learning, like you said, आणि फक्त marksच्या मागे धावणं. So I think that is an apt example and what you should reflect Correct. on in today's world. आता आपण जेव्हा मगाशी वेन यू डिस्कसिंग अबाउट ऑल द क्वेश्चन्स आणि आपले पर्स्पेक्टिव्स खूप मॅच होत होते, कारण आपण आपल्या आजूबाजूला त्या गोष्टी घडत असताना बघत असतो. सो राईटली सेट बाय यू. मला असंही वाटतं की जेव्हा पालक आपले मुलांना कोर्सेस करायला, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये तुम्ही मॅथ्सचेच कोचिंग क्लासेसला पाठवता किंवा जे स्कूलमध्ये तो मुलगा किंवा मुलगी ते कोर्सेस शिकतंय की मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, बेसिक ऑल ऑफ दीज, they go and they again learn that in coaching classes. So is it like a deeper system failure or like a skill gap problem किंवा काय? कारण त्या लहान बिचाऱ्या मुलीला किंवा मुलाला तो टाइमच भेटत नाही टू सोशलाइज विथ अदर किड्स, टू गो एक्सप्लोर लाईफ स्किल्स, टू अंडरस्टँड हाऊ कम्युनिकेशन कॅन बी ब्युटिफुली अडॅप्टेड. आपण एवढं गुंतलेलं असतो आपल्या अभ्यासामध्ये, करिक्युलममध्ये, की बाहेर जाऊन कोणाशी गप्पा मारणं, एक्सप्रेस होणं, या गोष्टी शिकायलाच मिळत नाही मला वाटतं आजकालच्या ह्याच्यात. अँड दॅट कॅन ऑल्सो बी द बिगेस्ट प्रॉब्लेम ऑफ डिप्रेशन, अनएम्प्लॉयबिलिटी, सो मेनी फॅक्टर्स कमिंग आउट. जेनझीज किंवा आत्ताची जी जनरेशन आहे ती मोकळ्यापणाने व्यक्त होत नाही. इज इट बिकॉज ऑफ दीज डीपर सिस्टम फेलियर्स दॅट आर हॅपनिंग इन आवर कंट्री? This could be slightly controversial, but in my opinion, 10वी पर्यंत ट्युशन क्लासेसची खरंच गरज नाही आहे. आय पर्सनली फील फ्रॉम माय एक्सपिरियन्स दॅट ट्युशन क्लासेस का फेमस झाले इंडियामध्ये, की आपलं पॉप्युलेशन किंवा पर क्लासरूममध्ये इतके जास्त संख्या असते मुलांची की कुठेतरी एक थोडं इंडिव्हिज्युअलाइज्ड अटेन्शन मिळेल, आपल्या मुलाकडे जास्त लक्ष असेल ट्युशन टीचरचं, म्हणून ट्युशन क्लासेसमध्ये मुलांना टाकलं गेलं. पण आता ट्युशन क्लासेसमध्ये क्लासरूम पेक्षा मोठी संख्या असते मुलांची. सो डज इट रिअली सर्विंग द पर्पज? आय फील स्कूल्समध्ये जे काय शिकवलं जातं दॅट इज इनफ अँड सफिशियंट, प्रोव्हाइडेड इट इज टॉट इन द राईट वे. आणि मग खरंच ते ऑलमोस्ट अर्धा दिवस, अर्ध्याहून जास्त वेळ ते मूल शाळेमध्ये असतं, तर संध्याकाळचे 1-2-3 तास मिळतात त्याच्यात खेळणं आणि एकमेकांशी संवाद साधणं, फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करणं, ह्या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या कमी होत चालल्या आहेत आता. आणि लाईक यू राईटली सेड, पॉइंटेड आउट, की मुलांना सोशल अँझायटी होणं आणि एक्सप्रेस न होता येणं. Digitally, they are very active talking to people who they don't even know or have never met. Exactly. But when they come in a family function, they're barely talking to each other. तर हे प्रॉब्लेम्स झालेले आहेत. आणि मला वाटतं की खरंच शाळेमध्ये थोडासा बदल केला किंवा टीचर्सनी खरंच थोडंसं मनावर घेऊन, आय मीन टीचर्स वर्क हार्ड, नो डाऊट अबाउट इट, बट इफ वी कॅन लुक इन टू व्हॉट कॅन बी डन बेटर, आणि स्कूलमध्ये जो अभ्यास आहे तेवढाच नीट त्यांना शिकवला गेला आणि मुलांनी तिथे छान एन्जॉय करून शिकलं, तर दॅट शुड बी ओके. अँड वी शुडंट रिअली पुश देम मोर टुवर्ड्स ट्युशन क्लासेस. I think there's also this problem, the root cause of this problem is the marks and the grading system. जर तेच गेलं तर मग टीचर्स विल नॉट रन बिहाइंड पोर्शन कम्प्लिशन, कारण टीचर्स आर रनिंग बिहाइंड पोर्शन कम्प्लीट करायचं, कारण तेवढेच दिवस एक्झामला मार्क्स मिळवायचे. दे आर नॉट फोकस ऑन तुला कळालंय का, ऍप्लिकेशन किती आहे त्याचं, किंवा तुझ्यामध्ये व्हॅल्यू एडिशन आहे का स्कूलला. सो तो कॉन्सेप्टच नाही. इट्स द रूट कॉज इज वेन यू टेल देम दॅट मार्क्स एवढे मिळाले नाही तर तू पास होणार नाही, तर यू ओनली रन बिहाइंड दॅट बिकॉज दॅट इज द ओनली फोकस. सो आय फील इफ दॅट इज समवेअर फिक्स्ड इन द सिस्टम, देन वी कॅन फोकस ऑन की ह्याला व्हॅल्यू ऍड होते का, कळतंय का, अँड ऑल ऑफ दॅट. ऍडिंग ऑन टू अ पॉइंट अ लिटल बिट, की आपण मार्क्सनी मेजर करतो मुलाला, समजले, और इट्स नॉट इवन समजले, मार्क्स इज अ मेजर टू सी वेयर द चाइल्ड इज. But is there any measure for understanding whether the child has understood? बरोबर, actually understood. How do you measure whether त्या मुलाला खरंच कळालंय की नाही? थिंकिंग स्किल्स, ऑल द अदर स्किल्स, की ते कळलंय का नाही कळलंय का, रट्टा मारून आलंय. How do we know that? तर there's no way yet. We are working on it. बेसिकली आता आपण ह्याच या गोष्टींबद्दल बोललो की द मसल मेमरी और मेमरी अँड थिंकिंग और मार्क्स अँड थिंकिंग, आणि आपण द डीपर प्रॉब्लेम ऑफ सिस्टम फेल्युअर त्याच्यामध्ये ऑल्सो आय वुड लव्ह टू ॲड टू बोथ ऑफ यू दॅट
in education system, when we go to learn something, school is for learning new skill sets. आणि जग पुढे चाललंय तर my personal opinion on this would be that apart from the basic skill sets that we learn, for example, the 5-6 subjects that we have, of course we can learn that, but apart from that, the school only should introduce certain life skill exercises, certain the memory thing which you spoke about. Correct. So if those kind of activities or courses are added in the school itself, I feel there'll be a much better development of that child, and they will get much more time with other people or other activities that they can look at. Moving on to, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय, आपण बघितलं युजली असा एक पॅटर्न आहे आपल्या जगामध्ये की जे टॉपर्स असतात, एकदम टॉपला जे फर्स्ट रँकर्स अँड ऑल दीज थिंग्स, मेजॉरिटी ऑफ देम स्ट्रगल. Correct. While the ones who've kind of been average but have been, there out there learning or adapting, have thrived and survived in a adaptable world that we look at. So what is your both take on this one? I feel people who have been kind of backbenchers, Yeah. किंवा they always know how to make their way out. Correct. म्हणजे त्यांचं फिक्स सिस्टम काही नसतो, दे आर ऑलवेज फ्लेक्सिबल. कारण मधल्या रस्ते त्यांना टीचर पकडेल का, तर मी काय मधनं Correct. वाट काढू आणि हो, कशी पळ हो. काढू, हे सगळे त्यांना माहिती हो. असतात. सो their life, they don't realize what life skills develop. Correct. They know Yeah. how to make their way through life in the Yeah, bigger world also. absolutely. But in the same situation, if you put a topper who is rigid and flexible with respect to plan A, plan B, plan C, structured thinking खूप झालेली असते, and there is no moving from that. Yeah. And if they shift a little from that, anxiousness and anxiety and depression and all of these things start developing. So I think that is one problem where you should not only focus on toppers kiva marks. Of course, getting marks is good, and having an intelligent kid or someone who understands is good. But मग त्याचा पुढे काहीच उपयोग होणार नसेल तर मग is it really good? Yeah, Absolutely, that's very well said actually. Yes, it's true. टॉपर्स स्ट्रगल करतात पेक्षा बॅकबेंचर्स खूप सक्सेसफुल झालेले असतात. अँड लाईक यू सेड की ते इतके मोकळ्या मनाने विचार करत असतात आणि मोकळ्या डोक्याने विचार करत असतात, त्यांना असं झापडे लावून किंवा नॅरो माइंडेड थिंकिंग नसतं डेव्हलप झालेलं. मे बी त्याच्यामुळे असेल, माहिती नाही, अनेक कारणं असू शकतात. पण वेन यू आर इन अन एन्व्हायरमेंट वेअर युअर ब्रेन इज ओपन टू ऑल पॉसिबिलिटीज, Correct. तेव्हा डेफिनेटली तुम्ही जगामध्ये काही कुठेही टाक, मला जर कॉन्फिडन्स असेल मला कुठेही टाक, मी काही ना काहीतरी करीनच, तर आय थिंक आय वॉन इन लाईफ. अँड देन थिंक्स अबाउट मास्टरिंग दोज स्किल्स आणि मग गोईंग अहेड इन दॅट फील्ड फॉलो. पण बेसिक शाळेमध्ये एवढ्याशा मुलांबद्दल बोलताना आय थिंक मोकळं माइंड आणि मोकळं मन असून वावरता येणं सगळ्यात इम्पॉर्टंट. दिस एक्स्ट्रा प्रेशर ऑफ बिंग, आणि परत टॉपर म्हणजे काय, मार्क्स सगळ्यात जास्त मिळतो तो टॉपर. इज दॅट रिअली द राईट वे टू मेजर अ चाइल्ड्स केपेबिलिटी? आय डोंट थिंक सो. आणि मला काय असं वाटतं की ह्याच्या अराउंड खूप सगळे पॅरामीटर्स पण आपणच टाकलेले आहेत त्या लहान मुलांवर. एक तर असं असतं की जर ते टॉपर बनायला लागला तर त्याच्यामध्ये की थोडे कमी मार्क्स मिळाले तर त्या स्टुडंटला वाटतं की समाज काय बोलेल मला. मग त्याच्यानंतर मी आता हे असे मार्क्स आता हे कन्सिस्टंटली मिळवणार आहे, तर माझा हा प्लॅन आहे, 12वी नंतर मी हे करणार आहे, त्यानंतर बॅचलर्सला असं करणार आहे, त्यानंतर हा जॉब मिळणार आहे, त्याच्यानंतर ह्या वर्षी ह्या वेळेस मी या एजचं असेल तेव्हा मी एवढं कमवणार आहे, माझं पेन्शन किती, इथपर्यंतचे प्लॅन असतात. आणि चुकून जर आपल्या अख्ख्या वर्कफोर्स मध्ये किंवा कुठे काही झालं, AI टपकलं किंवा काही झालं तर त्याच्यामध्ये एव्हरीथिंग जस्ट रप्चर्स. सो त्यांच्याकडे प्लॅन बी नसतोच. And I feel that all these backbenchers are plan B because they are very like sailing on the boat and trying to adapt to new things. My next question is skills more important or adaptability? I would say adaptability is definitely ranks higher in my thought. कारण की like you exactly said, उद्या काही होऊ शकतं. आयुष्य आहे, life. We don't know. It's highly unpredictable. And I think what is going to make me survive and be strong is की मी कुठल्याही I am adaptable. I have flexibility. Correct. So definitely skills are important, but I think it comes a little later. Yeah. आधी माझी flexibility तर पाहिजे. हो.
तर And I think येस if you're adaptable to a situation, you are developing skills while on your that track. Yeah. So I think just don't look for skill and then Yeah. forget adaptability, because Yeah. it goes hand in hand. Yeah. And if you are creating a balance between these two, I think you won in life and you know how to make your way through situations. And I think as parents, this is what I would want for my daughter. Tomorrow, if she goes into a world where everything is structured and now the competition is immense. Yeah. म्हणजे स्कूल मध्ये कुठलं टाकायचं ह्याचा बरोबर. डिस्कशन मूल व्हायच्या आधीच चालू Yes. स्कूल मध्ये टाकायचं, मग कुठला बोर्ड सिलेक्ट करायचा, बट द होल कोर व्हॅल्यू ऑफ स्किल्स काय पाहिजे, व्हॅल्यूज काय पाहिजे, ॲज अ पेरेंट व्हॉट इज ओके विथ यू, Correct. हा गेलाय. आणि मग काय होतं, इफ आय एम ओके विथ माय चाइल्ड बिंग Yeah. हॅव्हिंग अ नॉर्मल एज्युकेशन, Correct. हॅव्हिंग नॉर्मल, तो कॉम्पिटिशन बघून आय फॉलो द बँड वॅगन, मी त्याच्याच मागे जाते आणि मी पण ती चूक करते. Correct. Which I don't realize, but when the person or Yeah. my child goes जॉबच्या वेळेस किंवा goes into an entrepreneurial zone, तेव्हा कळतं की अच्छा कोड मध्येच गडबड झाली म्हणून आता ते फेस करते की whatever the Yeah. case is. Yeah. So, yeah. and it's too back and too late and you can't You do can't. anything to bring back time. Yeah. मला तुझ्या बोलण्यावरनं एक खूप फनी स्टोरी आठवली, and this is a real life experience. I won't take the name of the company, but we had I know that there was a lady who called and she was inquiring about, it was an education product and the lady was inquiring about मग कसं आहे, मग age whatever 3 to 5 and all, everything inquiries आली, and the salesperson gave her all the information about असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे, and then the salesperson said, so ma'am, your child is in which grade right now? And she laughed and she said, no, I'm 5 months pregnant right now. And this is a real life story. एक्झाम्स पण आहेत ना पेरेंट्ससाठी. हो, there are interviews, there are exams, आणि the whole market is funny if you just start listening to people or parents, Yeah. especially parents around you who are of similar age. There are problems and there are anxieties which we never knew we had within us. Yes. But because this whole new Yeah. array of information आणि सगळं न्यू सेक्टर Correct. आमच्या समोर आलं, Yeah. आम्हाला असं झालं की ह्याच्या आधी आयुष्यात करत काय होतो आपण. Right. Yes. आणि त्याच्यात मी असं पण ऐकलंय की पेरेंट्स शुड हॅव एन MBA तर तुमच्या मुलांना ऍडमिशन मिळेल, म्हणजे इट डज काउंट, लाईक वेन असं काहीतरी आहे. स्कूलचे फॉर्म्स भरताना इफ यू सी द फॉर्म्स कॅन ब्लो युअर माइंड समटाइम्स. म्हणजे कधी कधी पेरेंट्सचं एज्युकेशन, मग पेरेंट्सचे स्किल्स, मग विच लोकेशन, विच एरिया यू स्टे इन, what kind of a lifestyle you have, then the websites of your companies, etc. also have to be mentioned. My Yeah. God, I mean, I've come to yes. take admission for my child. Yes. माझ्या backgroundचं how is it going to Exactly. affect? Yes. But no, everything is required. आणि त्यांनी अभ्यास केलाय, म्हणजे दे हॅव डन MBA आणि Yeah. मग ते पास झाल्या मुलाला ऍडमिशन टाकले. हो. Oh. म्हणजे उद्या Oh, उठून I don't realize की उद्या उठून if I have done an MBA, Yeah. मी कॉपी करून पास झाले हा. आणि मी माझ्या फॅमिली बिझनेसला जॉईन झाले, मी मेल तिथे वेबसाईट मध्ये मी टाकले ही कंपनी. हो. हाऊ डू यू नो इफ आय हॅव कम हिअर बिकॉज ऑफ माय स्किल्स अँड Yeah. व्हॅल्यूज, का इफ आय हॅव कम हिअर बाय कॉपी. Correct. So I don't know how that is important, but I don't know what they see and what is the reason Yeah. for that. Yeah. ॲब्सोल्युटली. Yeah. आणि ह्या ऐश्वर्या आपण आता बोलत होतो, बट असं मला म्हणजे मी विचार करत होते तुम्ही बोलत असताना की हे सगळे आता पुढचे विषय आहेत की 15 वर्षाचं जेव्हा मुलगा मुलगी होतात किंवा कॉलेजमध्ये जातात किंवा हे सगळं आपण वर्कफोर्सबद्दल बोललो, Right. पण कधी आपण असा विचार, कारण यू सेड की ह्या गोष्टींचा आपल्या पर्सनल बिहेवियरवर, ट्रेट्सवर किंवा जे आपल्याला एन्झायटी येते, Correct. या गोष्टी आपल्या डू दे रूट बॅक टू आर चाइल्डहुड, आर पेरेंटिंग किंवा ऑल ऑफ दीज अर्ली स्टेज एज्युकेशन सिस्टम इश्यूज जे आपल्याला दिसतात. If you can start off with that, because you've worked with kids, you've worked with teachers in the past, and you know how these different parenting patterns किंवा चाइल्डहुडमध्ये काही असे इश्यूज असतील तर त्याचा पुढे जाऊन असा काही इम्पॅक्ट पडतो का? सो दॅट्स समथिंग आय वुड लव्ह टू नो फ्रॉम यू. Definitely, I think it all comes back to childhood. कुठल्याही since the child is born, the child is absorbing everything happening around it. त्यामुळे learning begins from the day you're born, I would say. आणि पर्टिक्युलरली एक 8वी पर्यंत, 8वी 10वी पर्यंत, 8वी पर्यंत आय वुड से 15 वर्षापर्यंत मूल जे काय, मुलाचं ब्रेन, लहान मुलांचं जे ब्रेन डेव्हलप होतं ते मेजर डेव्हलपमेंट त्या एजमध्ये होतं. त्याचं लॉट ऑफ ग्रास्पिंग पॉवर, खूप ऑब्झॉर्प्शन होत असतं. त्यामुळे प्रत्येक त्याच्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते.
आणि कमिंग टू लुक एट इट, घरी आई वडील आणि स्कूलमध्ये टीचर्स. आणि शाळेमध्ये तर मूल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असतं. सो यू कॅन ओनली इमॅजिन की त्या टीचर्सचा आणि स्कूलचा किती इम्पॅक्ट त्यांच्यावरती असतो. 100%. सो डेफिनेटली आय फील ह्याचा खरंच आपण जसं म्हणालो की अँझायटी येतं किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि अनेक गोष्टी पुढे होतात, त्याचं सगळं फाउंडेशन स्कूलमध्ये डेव्हलप होतं. आणि त्यामुळे स्कूलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आय मीन विल कव्हर इट, बट स्कूल शाळा चांगली आहे म्हणजे नक्की काय, ह्याच्यावर आय फील अ लॉट ऑफ थॉट शुड बी पुट इन टू इट. Correct. स्पेशली आजच्या काळामध्ये पेरेंट्स, वी सी दिस ट्रेंड की सगळ्यांना फॅन्सी स्कूल्स हवेत. देयर इज नथिंग अगेन्स्ट दो स्कूल्स, पण एक सर्टन सेक्शन ऑफ सोसायटी आहे की ज्यांना त्या स्कूल सूट होऊ शकतात कारण घरामध्ये इंग्लिश बोललं जात आहे, घरामध्ये वातावरण तसं आहे, मित्रमंडळी तशी आहे. पण जो आपण मेजर मास क्राऊड जो आपण बघू गावाकडची आहेत, मोस्ट ऑफ इंडिया मी म्हणेन त्याच्यामध्ये येतो, तर घरी मराठी बोललं जात आहे, मातृभाषा मराठी आहे. मंडळीमध्ये पण मराठीच बोललं जात आहे. इंग्लिशचा माझा काय उल्लेखच नाहीये कुठे माझ्या आयुष्यामध्ये. अँड सडनली नाव आय एम पुट इन अ स्कूल विच इज इंग्लिश स्पीकिंग, हॅज फॅन्सी इन्फ्रास्ट्रक्चर, क्लासरूम्स मध्ये एसी लावलेत, वा शाळा किती छान आहे. आय डोंट हॅव एनिथिंग अगेन्स्ट इट, पण अशा गोष्टींच्या मागे खूप पालक धावायची गरज नाहीये. आणि जर तुम्ही घरी मराठी बोलताय, तुमच्या कम्फर्ट लँग्वेज मध्ये शिकण्याची एक वेगळी स्ट्रेंथ असते. करेक्ट. आपल्या आजींनी पण आपल्याला गोष्टी सांगितल्या तेव्हा इंग्लिशमध्ये नाही सांगितल्या, आपल्या मातृभाषेत सांगितल्या आणि म्हणून ते आपल्याला अपील झाल्या आणि त्या आजपर्यंत आपल्याला लक्षात आहेत. करेक्ट. तर आय थिंक द सेम रूल अप्लाइज की there are many factors, but language becomes one of the important factors. That if you are able to learn in your mother tongue, तुमचं अंडरस्टँडिंग आणि ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त वाढतं. Absolutely. So there are many things, one of which being studying in your comfort language, mother tongue or comfort language, should be an important point to consider when you want your child to be put in a particular school. So true. Aishwarya, any thoughts? I think her point खूप important आहे because even after my daughter was born, we emphasized on की तिला मराठी पहिलं आलंच पाहिजे, मग अदर लँग्वेजेस विल फॉलो. when you go in school तुम्हाला इंग्लिश शिकवतात, हिंदी फार तर फार शिकवतात, and then you learn Spanish, French and what not languages. but मराठी ॲज अ सब्जेक्ट किंवा हाऊ टू स्पीक, हाऊ टू राईट, हे कधीच स्कूलमध्ये मनावर घेऊन शिकवलं जात नाही. करेक्ट. सो आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कळतंय, मराठी, हिंदी, इंग्लिश, मारवाडी, कुठलीही असो, पण तुम्ही ते बेसिक तरी मुलांना कळायला पाहिजे. अँड देन द किड्स विल लर्न. बट इतका फोकस आहे ऑन इंग्लिशच बोल, इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन कर आणि यु नो रिप्लाय बॅक ऑल्सो इन इंग्लिश. द किड डज नॉट अंडरस्टँड. त्याच्यामुळे आय थिंक सम किड्स डू ऑल्सो लॅक सम कॉन्फिडन्स, रिप्लायच करता येत नाहीये मला, मी बोलू का नको बोलू. या सगळ्या गोष्टीमुळे ते बोलायलाच जाते. आय रिमेंबर आय वॉज इन स्कूल आणि बिकॉज मी अँड माय सिस्टर वर इन द सेम क्लास, आम्ही हिंदी बोलायचो. सो आय स्पोक टू हर इन हिंदी अँड द टीचर क्रॉस्ड अस अँड शी सेड, I'm going to call your parent because you spoke in Hindi. But that is our point of communication. And if we are understanding and we are able to communicate what we want, मग इंग्लिश किंवा हिंदी आउट ऑफ क्लासचा कॉन्व्हर्सेशन कुठल्या लँग्वेजमध्ये येतो तो पॉइंटच नसायला पाहिजे. Absolutely. Before moving to the next question, I'd like to give an example. आपण मायलन बाबा जेव्हा पॉडकास्ट करत होतो एका ZP स्कूल बरोबर, आम्ही त्या शाळेत गेलेलो. अगदी ग्रामीण भागातली शाळा आहे ती, आणि तिथे जाऊन मुलांबरोबर चर्चा करत होतो. आता ते मुलं अगदी रेडिओला जाऊन इंटरव्ह्यूज देतात वगैरे, व्हेरी शार्पली डेव्हलप्ड लाईफ स्किल्स सगळे येत आहेत त्यांना, एक्सलंट किड्स. त्यांना विचारलं की तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये शिकायला आवडेल किंवा समजून घ्यायला आवडेल, तर तेव्हा त्यांनी बोललं की जर टीचरनी इंग्लिशचे पण जे वर्ड्स असतील किंवा काय असतील ते मराठीमध्ये आम्हाला एक्सप्लेन केले की ह्याचा अर्थ काय, की तो इंग्लिशमध्ये अडॅप्ट करायला आम्हाला जास्ती सोपा जाईल. करेक्ट. ते बोलले की जर मॅथ्सचा प्रॉब्लेम असेल तर त्याला तुम्ही स्टोरी टेलिंगमध्ये सांगितलं किंवा एक फन गेममध्ये सांगितलं तर ते आम्हाला जास्ती शिकायला आवडेल. सो इट्स अबाउट मेकिंग इट मोर फन फॉर द किड्स रिगार्डलेस ऑफ द लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण त्यांनी बोललं की, आणि हे लहान मुलांचं म्हणणं आहे, लाईक इफ यू गो बॅक टू दॅट मायलन पॉडकास्ट, त्याच्यामध्ये असं त्यांनी बोललेलं आहे की
पुढे जाऊन आम्हाला जर दुसऱ्या देशात जायचं असेल तर इंग्लिश आम्ही शिकलंच पाहिजे, पण हे आमच्या मातृभाषेमध्ये जर आम्हाला त्याचे अर्थ समजून दिले तर त्याच्यामध्ये आम्ही जास्ती पुढे जाऊ शकू. हे एक 10 वर्षाच्या लहान मुलांनी सांगितलेले. सो इमॅजिन द पोटेन्शियल आर यंगर इंडिया हॅज, आणि जे आपण एकत्र मिळून सगळ्यांनी केलं पाहिजे. नक्कीच. सो ह्याच्यावर आय वॉन्ट टू आस्क स्टार्ट फ्रॉम यू, बिकॉज यू आर अ पेरेंट ऑल्सो राईट नाव, की सगळ्यात मोठी चूक पेरेंट्सची कुठे होते या गोष्टीमध्ये? I think a lot of peer pressure, parent competition, peer pressure, आणि this whole Western culture trend that has started. त्याच्यात I'm not saying that it's wrong or it's of course you adapt to situations, you develop yourself, you grow with the times that are coming. Correct. But you don't forget your roots also. You don't forget certain things that फॉर एक्झाम्पल जर कुठलं US वरनं वगैरे मूल आलं तर त्याला इंग्लिश हेच शिकवलं जातं, त्याला त्याचं लोकल लँग्वेज येतच नाही किंवा घरी जे आजी आजोबा बोलतात ते येतच नाही. सो इथे आल्यावरती त्या पेरेंटला ऍब्सल्यूट कळत नाही की मी कसं कम्युनिकेट करायला सांगू की माझ्या मुलाला पाणी पाहिजे किंवा माझ्या मुलाला हे पाहिजे, आणि आजी आजोबा ब्लँक असतात. आय वॉन्ट टू डू अ लॉट फॉर यू, बट मला प्लीज समजव की ह्याला काय म्हणायचं. सो आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की यू स्टिक टू युअर रूट्स, बट you also go on that track of adapting and developing the skills of the kid at the pace of the kid, not at your own pace. सो आता याच्यात नेहा, आय वुड लाईक टू आस्क यू की जेव्हा एका चाइल्डमध्ये काही पॅटर्न्स फॉर्म होतात, लेट्स से थिंकिंग पॅटर्न किंवा लाईक प्रॉब्लेम सॉल्विंग पॅटर्न किंवा नर्चरिंग independent thinking at an early stage. So what are the parameters for that and how can one talk about it? आय थिंक सगळ्यात बेसिक सिम्पल पद्धतीने ह्याच्याकडे पाहिलं तर एक काही स्टेप्स आहेत. म्हणजे पहिलं एक मूल रिमेंबर इज द फर्स्ट स्टेप. यू रिमेंबर, तू माझ्याशी काही बोलली तर मला लक्षात राहतं की हा देव्यानी माझ्याशी काहीतरी असं बोलली होती. त्याच्या पुढे दुसरी पायरी अशी आहे की मला ते समजतं, अंडरस्टँडिंग. तू जे बोलली ते मला समजलं. त्याच्या पुढे एक पायरी येते की ओके मी ते अंडरस्टँडच्या पुढे जाऊन मी अनालाइज केलं की ओके शी हॅज सेड समथिंग लाईक दिस अँड आय कॅन अनालाइज इट. त्याच्या पुढे अशा काही पायऱ्या आहेत विच इज अनालाइजच्या नंतर येतात कॅन आय अप्लाय इट. माझ्या डे टू डे आयुष्यामध्ये जे देव्यानी म्हणाली आहे त्याचा मी विचार करून ते मी अनालाइज करून मी कुठेतरी ते परत बोललीये किंवा वापरलंय माझ्या आयुष्यामध्ये. आणि शेवटचं एक येतं की क्रिएट, ते वापरून मी काहीतरी नवीन काहीतरी तयार करू शकते का. तर अशा म्हणजे इफ यू लुक एट इट फ्रॉम दिस पर्स्पेक्टिव्ह तर अब्सॉर्प्शन जसं आपण मगाशी बोललो ते तर प्रत्येक मूल करतच आहे. इट्स नॅचरली हॅपनिंग. करेक्ट. रिमेंबरिंग इज ऑलरेडी हॅपनिंग. नाव अंडरस्टँड पासून पुढे आत्ताच्या पिढीमध्ये प्रॉब्लेम दिसायला लागलाय. सो नाव वेन इट कम्स टू रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पेरेंट्स, पालकांनी काय पाहिलं पाहिजे किंवा लाईक यू सेड काय मिस्टेक्स पेरेंट्स आर मेकिंग और what is happening right now. Again I will speak for the entire mass population. आपण इंडियाचं जर म्हणलो तर एक म्हणजे लँग्वेज. एव्हरी पेरेंट म्हणजे आमच्याकडे ज्या कामाला मावशी आहेत त्यांच्याकडे पण हो आता मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये माझ्या नातीला किंवा मुलीला घातलंय असं असतं, पण हा अट्टास का आहे म्हणजे वाय. आणि ते मूल फक्त 4 ओळी इंग्लिशमध्ये बोलू शकतं लिटरली की कॅन आय गो टू द टॉयलेट, मे आय कम इन, मे आय सिट डाऊन. बट इज द चाइल्ड रिअली अंडरस्टँडिंग व्हॉट इज टॉट, बिकॉज तिला एक एलियन भाषा आता इंट्रोड्यूस झाली, ती पण खूप लहान वयामध्ये. तर त्यांनी पण काही प्रॉब्लेम्स तयार होतात. आणि आय फील पेरेंट्स नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज इट दॅट दे वॉन्ट टू गिव्ह देअर चिल्ड्रन. एज्युकेशन चांगलं उच्च शिक्षण देतोय म्हणजे उच्च फीच्या शाळेमध्ये घालणं म्हणजे उच्च शिक्षण आहे का, तर नाही. दॅट इज नॉट ट्रू. अशा खूप शाळा आहेत ज्या छान शिकवतात आणि त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो कारण इन टुडेज वर्ल्ड एव्हरीथिंग दॅट लुक्स फॅन्सी इज गुड, विच इज नॉट करेक्ट. सो कमिंग बॅक टू थिंकिंग पॅटर्न्स, टू बिगिन विथ मुलांना थिंक करायला देऊयात. आता लेट देम थिंक, त्यांना विचार करायला वेळ देऊया. टुडेज लाईफ इज सो फास्ट पेस्ड आणि सगळं पटापट पाहिजे. चल आज एक चॅप्टर शिकवलाय, उद्या टेस्ट आहे, परवा एक्झाम आहे आणि मार्क्स बाहेर आलेत. सो त्या मुलाला थोडा वेळ द्या. नाही जमलं तरी राहू द्या त्या प्रॉब्लेम बरोबर, विचार करू द्या. परत काही दिवसांनी तो परत येईल की अरे हा बहुतेक असं आहे का, हे असं सोल्युशन आहे का. ती गोष्ट आता जरा हरवली आहे, मिसिंग आहे. आणि आय थिंक वी नीड टू गेट बॅक टू दॅट. मला असंही वाटतंय देर आर 2 प्रॉब्लेम्स इन
आय मीन पेरेंट्स, दोन गोष्टी ज्या मला ऑब्झर्व झाल्यात. वन इज एक्स्ट्रा क्वेश्चनिंग दॅट चाइल्ड Yeah. अँड वन इज एक्स्ट्रा एक्सपोजिंग दॅट चाइल्ड टू Yeah. अचीव समथिंग. Yes. Definitely. ओव्हर अचीव्हर अँड क्वेश्चनिंग टू मच. Yes. क्वेश्चनिंगनी पण काय होतं की दे डोंट अंडरस्टँड की फेलियर इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. आणि ओव्हर अचीवमेंटमध्ये पण तोच येतो की फेलियर आलं तर मी आयुष्यात काहीच नाही. And that is absolutely wrong. You have to let that child fail and rise on its own. And even if that child is not doing anything, guide them or mentor them at the right time, at the right pace, so that that child can develop thinking patterns that are going to help them when those parents are not there in his life, in his or her life. बरोबर. And I feel that is the biggest problem that I see right now. आणि त्याच्या पुढे then comes the education system, the teachers and all of that. But this is like drastic gap in between both the parenting styles Yeah. that Yes. I observe currently. आणि moving on to what teachers, or like you said, both of you, ki every foundational stepping stone for a child is the teacher that comes in their lives. So according to both of you, what is that one most unforgettable thing that a child will remember in their life about a teacher? Like, what are those traits that a teacher must have? I think I can. So speaking of the teacher, I have a story of how one teacher changed my life, and I think each one of us has that story. म्हणजे फनीली मला 5वी नंतर दरवर्षी एक फेवरेट सब्जेक्ट असायचा आणि तो बदलत जायचा. म्हणजे जर ह्या वर्षी मला मॅथ्स आवडतो तर नेक्स्ट इयर आय वुड हेट मॅथ्स अँड आय वुड लाईक सम अदर सब्जेक्ट. सो आता विचार केला तर मला समजतं की मला जो सब्जेक्ट त्यावेळी जमत होता, जो सोपा वाटत होता, तो आवडायचा, साहजिक आहे. तर असं करता करता मॅथ्स आणि सायन्सची खूप भीती बसली, कारण कुठल्या तरी क्लासमध्ये असताना 1-2 कन्सेप्ट अनक्लिअर राहिले, अनसॉल्व्ड राहिले आणि मग त्याची भीती तयार व्हायला लागली. देन आय हेट मॅथ्स, आय डू नॉट लाईक, द टीचर हेट्स मी, ऑल दॅट स्टार्ट्स. आणि देन फायनली जेव्हा मी 9वी मध्ये आले आणि आय गॉट अ व्हेरी गुड टीचर हू वॉज स्ट्रिक्ट, सो देर वॉज अ लॉट ऑफ रिस्पेक्ट वी हॅड फॉर हर. शी वॉज स्ट्रिक्ट बट शी ऑल्सो मेड शुअर की आमचे बेसिक सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले. आणि तेव्हापासून माझे सगळं बॅकलॉग कव्हर अप झालं आणि मॅथ्स बिकेम वन ऑफ माय फेवरेट सब्जेक्ट्स आणि दॅट चेंज माय लाईफ. म्हणजे इमॅजिन अ स्टुडंट, चाइल्ड हू इज फिअरिंग ऑफ दिस सब्जेक्ट हॅज दॅट सब्जेक्ट इज नाव बिकम माय फेवरेट. इमॅजिन द इम्प्लिकेशन्स इट कॅन हॅव ऑन माय लाईफ. मी मॅथ्स मला सोपं झालं, मी पुढे मॅथ्स घेऊन काहीतरी केलं. देर आर सो मेनी डोर्स दॅट ओपन. वाय? जस्ट बिकॉज माझे कन्सेप्ट क्लिअर झाले. सो दॅट इज द रोल अ टीचर प्लेज इन अ चाइल्ड्स लाईफ. So I think what is it that makes a teacher favorite? If the teacher is able to make things simple for you, मग ते कुठल्याही भाषेत असो, त्या टीचरनी जर मला गोष्ट सांगून शिकवली तरी मला ते आयुष्यभर लक्षात राहणार आहे. त्यांनी, if the teacher's strict also, I will not hate her. I will have respect for her if she's helping me, make things simple and make me understand. So I think that is a very important quality that a teacher needs to have, and I think that is one of the reasons she becomes a favorite teacher. Your memory. I think so. More than my memory, I'd like to share my latest experience. Perfect. I was at BMCC for an experts forum. So this friend of ours who was from our batch, he became a teacher at BMCC, and he decided that let's have this forum, which is called the Experts Forum, where alumni of BMCC who have achieved something in their fields, they येतात, ते तुम्हाला गाईड करतात, ते बोलतात, ते त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगतात. कारण दे आर वन ऑफ यू ओनली, दे वर वन ऑफ यू. ते इकडेच बसायचे, इकडूनच मग त्यांचं फिअर सायकल जर्नी, कॉन्करिंग एव्हरीथिंग चालू झालं, अँड नाव दे आर वॉट एव्हर दे आर. सो इट प्रॉब्ली गिव्स द स्ट्रेंथ टू द किड टू थिंक, हो आपण पण असं करू शकतो का उद्या. सो शुभेंदू म्हणून आहे, ही आम्ही गेल्यावरती म्हणतो अरे शुभेंदू, बट देन वी हॅव टू बी लाईक सर येतात ते, सो वी हॅव टू बी केअरफुल. So he started this experts forum, and he has this panel of entrepreneurs or alumni of BMCC who come on board and who speak about their journey, their experiences. There was a very interesting journey I heard of one alumni who has this restaurant called Green Signal. पुण्यातलं बऱ्यापैकी सगळ्यांना ग्रीन सिग्नल माहिती आहे, बट ही हॅड मल्टिपल IT स्टार्टअप्स. त्याला माहितच नव्हतं त्याचं फूड इंडस्ट्रीमध्ये लाइकिंग आहे. अँड वेन आय लुक बॅक अँड रिफ्लेक्टेड ऑन हिज जर्नी, आय वॉज लाईक,
so many people sitting in that room are currently facing the same things in their life. कुठून start करू, काय start Yeah. करू, am I even interested in the Correct. course I'm doing at Yeah, BMCC? yeah. But then when such people come and address, मग त्यांना मुलांना पण असं वाटतं की नाही ठीक आहे, we still have time, आपण काहीतरी करू शकतो. Even if our thought or idea is something out of the box or out of the way, it's still achievable. So I think teachers can really have that impact. Yeah. But a student should also have a two-way relationship. Correct, with that's the true. teacher. Yeah. I always feel, I mean, now that I'm working closely with schools, मी अजून बघते आणि हे व्हॅलिडेट होतं. A teacher is the most powerful person. absolutely, yeah. She is having an impact on 50 students in a classroom. Correct. त्यामुळे that's the fastest way a generation can be shaped. Is It's one teachers. teacher. Yes. So when a teacher can shape a generation, and when we are in a generation and an era of transformation and so many things shifting left, right and center, do you think that teacher training and creating that learning foreground for them is equally important? 100%. So because now I'm working closely, I see ki there is mandatory teacher trainings that go on. पण त्यामध्ये पण ट्रेनिंग इज वन टाइम यू गो 2-3 तास बसतात, टीचर्सला ट्रेनिंग दिलं जातं आणि ते परत येतात आणि मग कामामध्ये बिझी होऊन जातात आणि इट्स ऑल फॉरगॉटन. Yeah. सो तसं पाहिलं तर इन अ वे इज इट गोइंग इन वेन? येस, टू सम एक्सटेंट ऑर टू अ लार्ज एक्सटेंट. तर मग आता काय गरज आहे? युअर क्वेश्चन, माय आन्सर वुड बी की ऑन द जॉब त्यांना जर काही टूल्स किंवा काही हेल्प मिळू शकली, की मी रोज वर्गामध्ये जाते, मी रोज मुलांना तेच शिकवतेय, मी ते वेगवेगळ्या पद्धतीने कसं शिकवू शकते, किंवा मी प्रत्येक मुलाला इंडिव्हिज्युअलाइज लर्निंग प्रोव्हाइड करू शकते का, और मे बी सम अदर थिंग्स. तर अशा दृष्टीने टीचर्स जर विचार करू टीचर्स विचार करू शकल्यापेक्षा जर आपण मे बी एडटेक्स कॅन हेल्प टीचर्स इन दिस वे, then it would be a great change. Yeah. Because every teacher wants to help every child. It is 100%. just not practically possible की ती प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवू शकते त्या 30 मिनिटाच्या एका Yeah. पिरियड मध्ये. सो असं काही जर आपण खरंच टीचर्सचा विचार करून बनवू शकलो तर इट विल बी वंडरफुल. Absolutely. आणि ऐश्वर्या, you know, you've been in this field, आणि after the next step of schooling and college comes you know, employability and all that. आणि टीचर ट्रेनिंगचं त्याच्यावर डिरेक्ट इम्प्लिकेशन पण पडतं. आय मीन द वे यू नो लाईक these teachers train the children and the way they grow. Any experience around that? Like, what do you think? So I think today's generation is very focused on AI. आणि त्यांना वाटतं की AI knows best. My teacher probably knows some part of it, but Yes. जर AI ला माहिती असेल तर बस झालं, माझ्या टीचरची मला कन्सल्ट करायची गरज नाहीये. But the prompt that you're going to put on AI, the framework you're going to put, हे टीचरच शिकू शकते. And like she rightly said, the right teacher can add that input in your life. जर तेच फ्रेमवर्क तुमचं डेव्हलप नसेल तर मग AI असेल किंवा कुठले वेगळे टूल्स असतील ते यूज करायला तो जो बेसिक माइंडसेट आणि बेसिक थिंकिंग लागतात, थिंकिंग इज युअर्स. किती AI म्हटलं तरी थिंकिंग ह्युमन हॅज टू डू. सो टू डू दॅट अ फ्रेमवर्क इज रिक्वायर्ड, अ सेट ऑफ structure, a set of thought process is required. If that is basically not there, and if that teacher-student relationship is not there, then I don't think these tools are also going to be of any use. Yes. Absolutely. And speaking of AI, teaching is one profession which is going to be affected or already affected. And like you rightly said, मी कालच कर्जतच्या एका शाळेमध्ये होते आणि टीचर्स वर टेलिंग मी की तो काळ गेला मॅडम जेव्हा टीचर म्हणजे शिक्षक म्हणजे गुरु होते आणि घरचे येऊन सांगायचे की तुम्ही सांगा तिला म्हणजे तिला कळेल. गेला तो काळ. आता मुलं येऊन मुलांचा ॲटिट्यूड असा आहे की टेक्नॉलॉजी स्मार्टर, माय टीचर मे बी ओके फाईन, and they're losing respect for teachers. Technical subjects, technical concepts definitely AI शिकवू शकतं, शिकवतंय. There is everything online available. But there is this actual practice that has been started in the US ki all the technical concepts are taught by AI bots. They are AI teachers. But the school spends barely 2-3 hours in that. The rest of the hours in the school, teachers work with students to develop life skills and soft skills. Nice.
which is the most important thing that has emerged now because of AI. Yeah. Empathy, तुम्हाला Yeah. गोष्ट अंडरस्टँड समजतीये का, अनालाइज करतात, ह्या सगळ्या गोष्टींना खूप आता महत्व आलंय. अँड ऑल्सो कमिंग टू युअर पॉइंट की टीचर्स विल हेल्प स्टुडंट्स गिव्ह और डेव्हलप प्रॉम्प्ट्स. मुलांना कळायला तर पाहिजे मला AI कडनं काय व्हॉट आउटपुट आय Exactly, वॉन्ट. yeah. Once I understand what output I want, I will be able to frame my prompt. And beyond that, I think we want to develop a generation for the country जी नुसतं AI चे tools नाही वापरणार आहे, ती AI tools बनवू शकेल Correct. आणि त्याच्यासाठी डोकं लागणार आहे. So Yeah. we need to think of all of these factors where teachers definitely play a very important Yeah. role. I mean, looking at China as a country now, they might not be the best country, English-speaking country, but they didn't stop there. They were okay with Mandarin. आज AI मुळे एका बटनावर मी कुठेही गेले तरी ट्रान्सलेट होऊन समोरच्याला कळू शकतं. True. सो खरंच इंग्लिश बोलता आलं पाहिजे आणि इट इज डेफिनेटली अ गुड थिंग अँड अ मॅन्डेटरी थिंग टू हॅव वेन यू इंटरॅक्टिंग विथ पीपल. पण मला जर इंग्लिश बोलता येत नसेल आणि मी कॉन्फिडंट आहे इन माय सब्जेक्ट, मी अजिबात मागे पडणार नाही आज, कारण मी एका बटनावर ते ट्रान्सलेट करून समोरच्याला कन्वे करू शकते. सो आय थिंक दॅट इज ऑल्सो अ चेंज अँड बेनिफिट दॅट AI हॅज ब्रॉट इन. आय थिंक त्याच्यात म्हणजे स्कूलिंगमध्ये आणि द बिगेस्ट प्रॉब्लेम्स दॅट इज लाईक वी टच द टॉपिक ऑफ कोचिंग क्लासेस ऑल्सो इन द बिगिनिंग, आणि वॉट यू राईटली सेड द US कल्चर, द वेस्ट कल्चर, ज्याच्यामध्ये लाईफ स्किल्सवर आपण बोललो फर्स्ट ह्याच्यामध्ये की we need to make teachers cool again, because life skills and the skills, empathy, emotional availability, or solving the complex issues of life, communication skills, या सगळ्या गोष्टी जर टीचर्स शिकू शकल्या using tech led tools, or using tech to solve the problems much quicker, and building a generation that is going to build tech than being the user, because India is known to be the biggest user of AI, but we need to make more builders coming out of it. So त्यासाठी we need to make teachers cool again with all these skill sets and these technologies that they can use, and then they can talk about it with the students. Of course, so perception पण बदलेल की अरे टीचर्सला तर माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे याच्याबद्दल, मी त्यांच्याकडे जाऊन शिकतो. सो ते सगळं आहे. सो अगेन कमिंग बॅक टू टचिंग दॅट टॉपिक की कोचिंग क्लासेसचं जे प्रॉब्लेम सॉल्विंगचं ते बोलतात की आपण ॲडमध्ये वगैरे टाकलेलं असतं की आमच्याकडे या, तुमचा मुलगा असा होईल तसा होईल, आणि ते सिस्टम फेलियरबद्दल बोलतो. तर summing up the entire conversation around this, what is your thought on these coaching classes, and what is the solution that you look at after we discussed all these topics? What is the solution that can come out of this whole ecosystem failure problem? So I feel it goes back to schools or educational institutions. For example, I was at a school where the teacher was explaining basic how we work and आम्ही कसं शिकवतो मुलांना and all of that. So one very interesting fact she mentioned is, जर मूल स्कूलला आलं नाही तरी तेवढे 4-5 दिवस असेल किंवा whatever time the child is absent from school, आमची टीचर तेवढा टाइम त्या स्टुडंटला घेऊन बसते आफ्टर स्टुडंट कम्स बॅक टू क्लास, आणि सगळे कॉन्सेप्ट परत समजवते जे मिस झालंय ते. And in that time, the other students in the class, they have a reading time. So they जातात, ते books वाचतात आणि काय करतात, and the teacher invests time with this kid who has missed things because of certain events in their personal life. So I feel this is so important because as parents, our parents never had this option. प्रत्येक फ्रेंडला फोन करा, स्कूलमध्ये काय झालं, मग नोट्स लिहून घ्या, and all of this was. So I think if it goes back to educational systems really adding value टू द चाइल्ड्स लाईफ, आणि की तुला समजलं नाही तर चल माझ्याबरोबर बस, मग मी तुला समजवते की काय काय हा टॉपिक होता, पण तुला कुठला वेगळा पर्स्पेक्टिव्ह सांगायचा आहे का मला, किंवा एक्झाम्पल्स शेअर करायचे आहेत का, रिसेंट ट्रिप दॅट प्रॉब्ली वुड मॅच दिस. फॉर एक्झाम्पल, आय एम लर्निंग जॉग्राफी टुडे and I had gone for a vacation, किंवा somewhere I had an experience where I can contribute. To get that person's or that child's input as well, जिथे त्याला इंटरेस्ट डेव्हलप होईल. 100%. So I think that is very important. I would say in today's classrooms जर experiential learning वरती भर दिला गेला, कारण the teacher can clearly use the smart board and or whatever, use AI and technology to explain concept,
आणि ते कन्सेप्ट शिकवता जर ती त्यातलं एम्पथी, मोरॅलिटी, एथिक्स ह्या गोष्टींना जर ती जोडू शकली तर त्या 30 मिनिट्सच्या एका क्लासरूमच्या पिरियडमध्ये पण तो मूल किती काय शिकतोय. सो आय थिंक अशा काही गोष्टी इंट्रोड्यूस करायला हरकत नाहीये. वी जस्ट डोंट वॉन्ट टू टीच अ कन्सेप्ट अँड लीव द चाइल्ड. वी वॉन्ट टीचर्स टू टीच देम मोर दॅन दॅट, अँड दॅट्स मोर लाईक एम्पथी, मोरॅलिटी, एथिक्स आणि व्हॅल्यू सिस्टम. आजकाल इंटरनेटच्या जगात जन्म घेतलेल्या मुलांना तर पेशन्स तर कमीच आहे, अग्रेशन खूप जास्त आहे. त्यामुळे हे सगळं घरोघरी पण जाणवतोय ह्याचा इम्पॅक्ट. सो मे बी टीचर्स हॅव अ हायर रिस्पॉन्सिबिलिटी नाव ऑफ focusing on those things and imparting values to these kids now. So do you think that when the AI is becoming more powerful, the cognitive skills, the reasoning and all of these are very important? Yes, I think they have become utmost important. And with AI in the picture, it is going to be the thing. I personally feel only time can tell how it's going to take shape. But sooner or later everyone's going to realize की ह्या ज्या सॉफ्ट स्किल्स किंवा हे ह्युमन टचच्या ज्या गोष्टी आहेत ह्या नसल्या तर आपण सगळे मशीन्स सारखेच आयुष्य जगणार आहोत. अँड वी आर ह्युमन्स, वी कांट लिव्ह लाईक दॅट. सो we're already seeing it in the marketplace, I think. Yes. Because like you said, the human touch kiva, when you're in an organization you are required to be a leader, you're required to have certain roles. Jithe AI cannot help you. You have to probably understand your emotional quotient of your team, your employees. For all of this, it is very important that such skills or values are embedded in the kid आधीपासूनच, जिथे त्याला कळतं की अच्छा बाबा मला फक्त माझ्यासाठी काम नाही करायचं आहे. If I have to succeed, I require a team that takes care of all the other things while I am on the track to succeed. Correct. So हा एसेन्सच गेलाय की व्हॅल्यू ॲडिशन किंवा लिडरशिप किंवा जेव्हा लाईफ स्किल्स अप्लाय करायचा टाइम येतो इन द मार्केट प्लेस तेव्हा तुमच्याकडे ते नसतात, कारण ते तुम्हाला फोकस केलाच जात नाही कधी. सो आय थिंक दॅट इज इम्पॉर्टंट. कालच्या शाळेतली एक गोष्ट आहे, एक टीचर मला सांगत होत्या की अहो मॅडम आपण कसं लहानपणी मोठे होताना गोष्टी ऐकून मोठे झालो, विच ऑल दी स्टोरीज हॅड व्हॅल्यूज आणि मॉरल्स त्याच्यामध्ये. ती लाकूड तोड्याची गोष्ट, तर त्याच्यामध्ये शी सेड नाव व्हेन आय टीच देम लाकूड तोड्याची गोष्ट, आणि कधी कधी आपण क्लासमध्ये स्टुडंट जस्ट फाईंड सम मिसिंग ऑब्जेक्ट, एक पेन आणून दिला, मॅडम तुमचा पडला होता, तर आपण त्याला शाबासकी देतो वगैरे. तर बाकीचे मुलं त्यांना मला म्हणतात की मॅडम आता त्यांनी लाकूड तोड्यासारखा पेन आणून दिला, आता त्याला सोन्याचा आणि चांदीचा पेन पण द्या. आणि नाही जर दिला तर देसे ते त्या मुलाला म्हणतात की काय मिळालं तुला, त्याच्यापेक्षा पेनच ठेवून घेतला असता. आता ही सिच्युएशन क्लासरूम मध्ये कशी टॅकल करायची ह्याचं ट्रेनिंग टीचर्सला द्यायचं. तर ते ट्रेनिंग कसं देणार? दे कांट बी अ डिस्क्रीट ट्रेनिंग की असं म्हणलं मूल तर असं उत्तर द्यायचं. यू कॅनॉट. सो इमॅजिन द रोल ऑफ अ टीचर टुडे अँड द व्हॅल्यू सिस्टम, की असं जर कोणी काही मूल म्हटलं किंवा क्लास स्टार्ट्स बिहेविंग इन सच एक्स्ट्रीम प्रॅक्टिकल थॉट प्रोसेस, हाऊ इज शी गोन टू अगेन सॉफ्टन देम, आणि हाऊ इज शी गोन टू इम्पार्ट द व्हॅल्यूज. ह्या गोष्टींवरती विचार करायला पाहिजे. पुढचा प्रश्न असा आहे की आय एम गोइंग टू ब्रेक इट डाउन इनटू 2 डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ दिस, युसेज ऑफ AI अँड युझिंग इट रिस्पॉन्सिबली. ह्युमन रिसोर्समध्ये आता वेन एव्हर इवन आय टेक इंटरव्ह्यूज ऑर CVs आम्ही जेव्हा रन थ्रू करतो, 2 मिनिटात कळतं की हा लिंक्डइन प्रोफाईल GPT जनरेटेड आहे किंवा CV GPT जनरेटेड, सेम वर्ड्स दिसतात. लाईक आम्हाला असा प्रॉम्प्ट ऑफिसमध्ये द्यायला लागतो, काइंडली GPT डोंट यूज GPT वर्ड्स व्हाईल फ्रेमिंग इट. सो हे करत असताना व्हॉट इज द बिगेस्ट, बिकॉज दिस हॅज बीन द बिगेस्ट प्रॉब्लेम फॉर दी एम्प्लॉयर्स अँड companies like yours to kind of scrutinize the CV properly and then pass it on for authenticity, for making sure ki the person who is given the CV is same as the person who's there in the personal life. हे कळतच नाही जोपर्यंत ते माणूस पुढे येत नाही. So how do you tackle this So I think it is an ever growing issue आणि ते अजून वाढणारच आहे, because to every, for example, today you felt that this CV is ChatGPT through बनवला ह्याला, there is another way की it should look normal. ते prompts टाकतात, मग ते CV परत normal दिसायला लागतो, and it looks more human touch also, आणि all of that. So I think till that person is not in front of you, you've not spoken to that person, it is absolutely not
you cannot make sense of what that person is and what that resume is till you have not spoken and you have understood की अच्छा मला जे पाहिजे ह्या माणसामध्ये आहे. Though the CV has lot of things, in today's market, if I would have to speak for like a market as a whole, most of us don't look at the CV. Yeah. The CV literally goes in the shredder. True. So मी कोणाला पण इंटरव्ह्यूला बोलवताना सांगते प्लीज सीव्ही घेऊन येऊ नका कारण मग त्याचा पायलाप होतो माझ्याकडे which I don't know what to do of. आणि again print outs and paper is wasted, so it's not required. If you come, I would in today's generation, I think I would be more impressed if a person comes and tells me I don't have a CV but I have everything I know. Wow. And I will talk about it in front of you and you judge that person on that behalf. Because if I'm doing 40 interviews in a day, मी 40 CVs बघितले की कायच different CV मला दिसणार आहे. So the other day I had gone for a conference and this student asked me, he showed me his CV, he said मी काय वेगळं करू की it would stand out and you would probably be impressed by it. So I said तू काय कर, instead of adding a lot of text, तू icons टाक. For example, Outlook, Excel, certain AI tools. So त्याचे icons टाक. So my mind reads the icons much more quicker than I see the text. Correct. So I said that is much easier, and if I have to really go through a lot of resumes, your resume will stand out. आणि उद्या जर 10 resume मधले पण लक्षात ठेवायचं तर images मुळे तुझा लक्षात येईल. Correct. So I think just be a little more smarter. AI tools will help you, but they can guide you, not be the resource that जनरेट युअर एंटायर रेझ्युमे आणि विचारल्यावरती त्या रेझ्युमे मध्ये काय जनरेट केलं ते पण माहित नसतं रेझ्युमे वाचत पण नाही जे जनरेटेड रेझ्युमे ते पण वाचत नाही सो आय थिंक दिस इज अ ग्रोइंग प्रॉब्लेम सो व्हॉट वी ट्राय टू डू is we simplify the information and have certain databases in the format we can share information with our clients कारण तेवढं गरजच नसतं तेवढं इन्फॉर्मेशन इफ युअर हॉबी वॉज समथिंग टुडे इफ यू आर इन दॅट फील्ड एज अ जॉब मग ठीक आहे दॅट हॉबी इज हेल्पिंग मी बट if your hobby is really not helping me तो section मध्येच कशाला जाणार. Correct. Yeah. So I think that change is very important. Yes. And according to you, she rightly spoke about the responsible use of AI when you choosing your career or going for a job interview. It also again roots down to the schools and colleges. So how can we also put up a different course or something of ethical use of AI? What are your thoughts on that? Yes, there is a lot of new guidelines and training and a lot of rules and regulations that will come up with AI for sure. You mentioned about resume मध्ये same resumes दिसतात. Coming back to that, की creativity आता दोन्ही पद्धतीने it's going to branch out in two ways. ज्या लोकांमध्ये इंट्रिन्सिक क्रिएटिव्हिटी आहे ते AI वापरून अमेझिंग काय काय बनवू शकतात. 100%. Yeah. That would be a small percentage of people. आणि ज्यांच्यामध्ये इंट्रिन्सिक क्रिएटिव्हिटीच नाही डेव्हलप झाली आहे बिकॉज ऑफ ऑल द रिझन्स दॅट वी डिस्कस्ड ते टेम्पलेटाइज्ड एआयच्या गोष्टी घेऊन त्यांची क्रिएटिव्हिटी म्हणून सेल करणारे विच विल नॉट गो अ लॉंग वे. इनफॅक्ट इट्स अ व्हेरी शॉर्ट लिव्ह थिंग. लाईक ऑल रेझ्युमेज लुक द सेम. इफ आय एम इन अ मार्केटिंग फील्ड ऑल माय इन्स्टा टेम्पलेट्स आर गोइंग टू लुक सेम और दे वोंट बी एनिथिंग आउट ऑफ द बॉक्स. तर ह्या गोष्टींसाठी with AI coming into the picture, a lot of new, I don't know if courses is the right word to say, but a lot of continuous give and take of information will happen and should happen in schools. आणि ethical use मध्ये in today's internet generation there is a lot of destructive mindset that is also taken birth. And for that definitely in the school age that we spoke about there should be a lot of counseling and a lot of training sessions that teachers should also have on how to handle such behavior. आणि मुलांना सुद्धा continuously हे trainings असले पाहिजेत. With AI coming into the picture it is scary. I think more scary than the benefits are there, but if people do not know how to make the most of it, there's going to be more destruction than good. त्यामुळे yes, ethics and AI is going to be a big thing. I think what I have learned from both of you today is आपल्याकडे incredible pool of talent आहे. Like India is the youngest country to look at. We have brilliant talent coming from the rural areas as well. The amount of resilience that we see in the rural kids is incredible. What she spoke about education and career,
is equally important as what you spoke about, you going to the schools and seeing the incredible talent pool that is coming from there. We spoke about bridging the gap. आपण एज्युकेशन सिस्टम फेलियरवर बोललो, ज्याच्यामध्ये there's so much that has to be adapted and so much that we need to move forward in the world of AI. And AI is one of the things that has come to life with looking at kids or teachers or the career patterns. I personally feel the takeaway in this episode is how can the schools better inform or educate their teachers to be ready for this new shift Right. that is going to come. And as parents, I feel that how can they be more aware of not keeping that technology away, but making sure that at home only it is adapted in such a way that the kids are habitual to that patterns, yet जसं you said that त्यांनी anxiety किंवा all of these things are not developed. The behavioral patterns, the life skills are going to be the most important asset anybody is going to have currently, that is going to be above and beyond AI. Right. So fine balance of both has to be looked out. That's what I've learned from this episode of ours. Any final thoughts from both of you? I think now that we are concluding on the topic of AI, you are going to be liked by people only based on your behavior and your interactions with them. Right. मी किती हुशार आहे आणि मी AI वापरून काय काय बनवलंय, it is not going to matter when it comes to connecting people. Absolutely. You might say I don't need people, you will soon realize that you will not be able to live like that. त्यामुळे I think basic skills, interpersonal skills, empathy, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत आहेत आणि you will be social only if you have them. So true. Yeah. we need to. I think it is very important to go at each one's pace. Because AI is into picture, because things are developing, of course it's great. You have to move across as trends change. Yeah. But at your own pace. It's okay if you're a little slow, it's okay to ask for help, it's okay to move around with your own speed. But त्याच्यात घाई करून गडबड करून मग as parents पण you take so much pressure, you put it on the kid. Yeah. So you're going nowhere. You're also going nowhere. The kid is also going nowhere. So त्यापेक्षा you just take it at your own pace. There are certain things probably AI will not be of help, but your kid is good in some other field only. Yeah. But तिथे you do not want to focus on. Just don't follow a trend because people are doing it and herd mentality इतकी वाढली आपल्याकडे की स्वतःचा विचार करणं किंवा डोकं लावणं हेच is gone out of the. Yes. That is the most trending, I feel. Yeah. स्वतःचं डोकं लावणं आणि Yes. विचार करणं is the, like you said, Yes. you need human in the end. Yeah. So it is very important that you have good interpersonal communication, social skills, Correct. and then you take all of these tools and put your life in the picture. I think well said by both of you, and it was an incredible podcast. Learned so much, and I hope the viewers also think about this, because this is an extremely serious issue that we all are going to face in the future. In fact, now only we are facing this, and I hope these important points that we have shared are adding value to your life. And thank you for tuning in to Unfiltered Conversations, and Mylan has been our partner, and it has been incredible to have these kind of conversations and have a partner who is open to letting us do such conversations, because in today's time it's more about filtration, but truly Mylan and Unfiltered have been like a partner that talks really genuinely the raw content that comes up. So thank you so much for tuning in, and thank you Neha and Aishwarya for your Thank time you, today. Devyani.